पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। शांतोदिता व्यपदेश धर्मानुपाति धर्मिः। भगवान पतंजली महर्षी चित्ताच्या ज्या वेगवेगळ्या सूक्ष्म परिणामांचा विचार करतायत त्यातून चित्त हे त्रिगुणात्मक आहे आणि गुण म्हटले की सतत त्यामध्ये बदल होत असतो। गुण आणि स्थिरता असं होऊ शकत नाही। मग चित्त जर त्रिगुणात्मक आहे तर त्या चित्तामध्ये असणाऱ्या गुणांच्या मध्ये सतत स्थित्यंतर होत राहतं। चित्तातील कधी तमगुणाचं प्राधान्य अधिक होतं, त्याचे परिणाम पाहायला भेटतात। चित्तात रजगुणाचं प्राधान्य वाढतं तर त्याचे परिणाम दिसायला लागतात आणि सत्व गुणाचे प्राधान्य जेव्हा चित्तामध्ये उपस्थित होतं तेव्हा त्याचेही परिणाम आपल्याला दिसतात। आणि म्हणून या चित्ताच्या मध्ये कधी संस्काराच्या रूपानं उत्थित संस्कार, निरोध संस्कार असे दिसतात, तर कधी कधी वृत्ती परिणामांचा विचार करताना उत्थित निरोध अशा दोन्ही प्रकारचे संस्कार त्या चित्तामध्ये दिसतात। तर कधी कधी योगाभ्यासाच्या द्वारे एकाच ध्येयाकडे वृत्ती झाल्यानंतर एक आणि एकच विचार पुन्हा पुन्हा ध्येयाकार पद्धतीने उदित होतो, तेव्हा तो एकाग्रता परिणाम आहे। याप्रमाणे आपण या 2 दिवसापासून निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम ह्या परिणामांचा विचार केला आहे। आणि ह्या परिणामांचा विचाराबरोबरच आपण धर्म परिणाम, लक्षण परिणाम आणि अवस्था परिणाम हे सुद्धा बघितलेलं आहे। म्हणजे एकंदरीत निरोध, समाधी आणि एकाग्र या तिन्हींच्याही मध्ये परिणाम शब्द समान आहे। धर्म, लक्षण आणि अवस्था या तिन्हींच्याही मध्ये परिणाम शब्द समान आहे। म्हणून पहिल्यांदा परिणाम ह्या शब्दाचा काल आपण व्याख्या केली की अगोदरच्या धर्मांचा परित्याग करून नवीन धर्म स्वीकारणे याला आपण परिणाम असं म्हणतो। जसं
दुधाचं दही होताना दुधाच्या अगोदरच्या धर्माचा हा परित्याग केला जातो आणि अन्य धर्माचा स्वीकार केला जातो. त्याला परिणाम असं म्हणतात. पूर्व धर्माचा परित्याग करून अन्य धर्माचा स्वीकार करणं हा परिणाम आहे. आणि हा परिणाम जगातल्या प्रत्येक वस्तूच्या मध्ये आहे, प्रत्येक भूताच्या मध्ये आहे आणि प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये सुद्धा आहे. आपण बालपण टाकलं म्हणूनच आता तारुण्यात किंवा ज्या वयात असू त्या वयाचा धर्म आपण स्वीकारलेला आहे. ह्याप्रमाणे ह्या परिणामांचा विचार केला असताना पूर्व अवस्थेच्या लक्षणांचा त्याग करून नवीन अवस्थांचा स्वीकार करणं हा परिणाम आहे. म्हणून चित्तातल्या ह्या वेगवेगळ्या स्थितीचं परिणामाच्या स्वरूपात विचार करत आहोत. आणि त्यामध्ये धर्म परिणाम, व्युत्थान, निरोध याचा विचार पाहिला. लक्षण परिणाम, अविभव, प्रादुर्भव या शब्दातनं पाहिला. आणि ती लक्षणं सुद्धा कालाच्या दृष्टीने काही वर्तमान काळातले, काही अनागत, काही भूत या स्वरूपाचे पाहिले. अर्थात या सगळ्यांचा विचार आपल्याला पुढे विभूतीच्या संदर्भात करावायचा आहे. म्हणून हे शब्द जरी नुसते लक्षात ठेवले तरी त्याचा पुढे प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे. त्यातूनच काल आपण धर्म आणि धर्मी या दोन शब्दांचा विचार पाहिला. तर आजच्या सूत्रामध्ये धर्मी ही नेमकं काय आहे, काय स्वरूप आहे त्या धर्मीचं, अशी शंका उत्पन्न झाली असताना धर्मिणः लक्षणम आह, त्या धर्मीचं लक्षण सांगतो. शांतोदिता व्यपदेश्य धर्मानुपाती धर्मी. शांत, उदित आणि अव्यपदेश हे धर्मानुगत राहणारे जे पदार्थ आहेत त्यांना धर्मी असं म्हणतात. शांत शब्दाचा अर्थ आहे जे आता भूतकाळात गेलेले आहेत, जे अतीत काळात गेलेले आहेत. उदित म्हणजे ज्यांचा आता उदय झाला आहे, जे वर्तमान काळात आहे. आणि अव्यपदेश जे अजून येणार आहेत, अजून आलेले नाहीत, असे धर्माच्या अनुगत राहणारे जे विविध पदार्थ आहेत त्याला धर्मी असं म्हणतात. उदाहरण दिलं की पटकन लक्षात येईल. सिद्धांतातले शब्द आहेत. दार्शनिक हा सगळा विचार आहे. धर्मीची व्याख्या करताना व्यासजी असं करतात, धर्मिणाः योग्यतावच्छिन्न शक्ती एव धर्माः. त्याची व्याख्या करताना म्हणतात धर्मिणाः. पहिल्यांदा धर्म आणि धर्मी हे लक्षात घेऊया. काल आपण पाहिलं मृत्तिका म्हणजे माती. त्या मृत्तिका ही धर्मी आहे आणि त्या धर्मी रूपी मृत्तिकापासून पहिल्यांदा मातीचे कण, त्यात आपण पाणी टाकलं की मग चिखल, त्यातून पाणी टाकलं की मग पिंड, मग कुंभाराने आकार दिला की मग विशिष्ट आकाराचा घट, तो भट्टीमध्ये भाजला की मग लाल बुंद असा परिपक्व घट तयार होतो. आणि तो घट पुन्हा आपण पाणी आणण्याच्या कार्यासाठी उपयोगात आणतो. तो जर फुटला तर त्याचे कपाल तयार होतात, म्हणजे बारीक बारीक असे तुकडे तयार होतात. त्याला आपण ठिकरे असं म्हणूया. त्या आणखी बारीक झाल्या की त्याचं पुन्हा चूर्ण होतं, आणखी चूर्ण झालं की पुन्हा त्याचं मातीत रूपांतर होतं. म्हणजेच धर्मी ही माती झाली आणि त्या धर्मी रूपी मृत्तिकेमध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला पाहायला भेटले. हा त्या मृत्तिकेचा परिणाम जे आहेत ते त्याचे धर्म आहेत. म्हणजे मृत्तिका
चूर्ण रूपाने पण आहे, मृत्तिका पिंड रूपाने पण आहे, मृत्तिका घट रूपाने पण आहे, मृत्तिका कपाल रूपाने पण आहे, मृत्तिका पुन्हा ठिकऱ्या रूपाने आहे. मृत्तिका हा धर्मी जर झाला तर धर्मीच्या मध्ये अनेक प्रकारचे सुप्त गुण त्या ठिकाणी समाविष्ट असतात. त्याला धर्मिणा योग्यता अवच्छिन्ना. त्या धर्मी रूपी मृत्तिकेच्या ठिकाणी वर्तमान, भूत आणि भविष्य या संबंधाचे अनेक असे गुण अवच्छिन्न असतात, शक्ती असतात. जसं की लहान मुलगा जेव्हा छोटा असतो अतिशय गोंडस सात्विक दिसतो, नंतर जेव्हा तो थोडा मोठा होतो उत्सृंखल होतो, नंतर तारुण्यामध्ये तर त्याचं स्वरूपच बदलून जातं. पुन्हा त्याचं वार्धक्य कसं असेल हे कोणाला माहिती नाही. म्हणजे एकाच जीवाच्या ठिकाणी लहानपणापासून तर शेवटपर्यंत हे वेगवेगळ्या प्रकारचे हे धर्म अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यते हे विविध प्रकारचे धर्म अभिव्यक्त होतात. आणि जीव तर तोच असतो ना. म्हणजे एका जीवाच्या ठिकाणी विविध असं पोटेन्शियल जे असतं, शक्ती जी असते त्याला धर्म असं म्हणतात. आणि ही ज्याची असते तो धर्मी आहे. म्हणजे एकाच धर्मीच्या ठिकाणी विविध गुण वैशिष्ट्य असणं हे त्याचे धर्म आहे. आपण म्हणतो ना, हे असा स्वभाव आताच मला कळाला. म्हणजे त्याचे स्वभाव प्रत्येक काळात प्रत्येक वेळात भिन्न भिन्न असतात. आणि ह्या सगळे स्वभाव धर्म एका चित्ताला लागून असतात. एक चित्त ह्या सगळ्या धर्मांना अधिष्ठान असतं. मग असं असणारं हे धर्मी, कोणताही मूळ पदार्थ तो धर्मी, आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य हे त्याचे धर्म. पण हे जे धर्म आहे हे किती प्रकारचे आहे तर सांगतात, शांत, उदित, अव्यपदेश, धर्मानुपाती धर्मी. हे जे आता मी विश्लेषण केलं, काही धर्म वर्तमान काळात त्या वस्तूचे असतात आणि ते वर्तमान काळातले धर्म पुन्हा शांत होतात. जसा की मुलगा, छोटा मुलगा आता योग कुमार अवस्थेत झाला की कुमार अवस्थेमध्ये गेल्यानंतर अगोदरचे त्या छोट्या मुलाचे जे धर्म होते, छोट्या छोट्या खेळण्याबरोबर खेळण्याचे, रडण्याचे, हट्ट करण्याचे, ते धर्म आता कुमार अवस्थेमध्ये त्या मुलात ते दिसत नाही. म्हणून ते धर्म आता शांत झाले. ते आता अतीत अवस्थेमध्ये गेले. आता त्याला सांगितलं की पुन्हा खेळ तर खेळत नाही. म्हणून ते धर्म आता शांत झाले, अतीत अवस्थेत गेले. मग आता वर्तमान काळात त्याचे वेगळेच लक्षण असतात. त्याचं चालणं, बोलणं, खेळणं, पाहणं. अर्थात हे वर्तमान काळातले धर्म जे आहेत त्याला म्हणायचं उदित धर्म, त्या वस्तूचे वर्तमान काळातले उपलब्ध धर्म. आणि भविष्य काळामध्ये त्या वस्तूचं रूपांतर कशामध्ये होणार आहे हे आपल्याला नक्की अजून माहिती नसतं. तो कसा बनणार आहे, त्याची काय भवितव्य असणार आहे ते नक्की सांगता येत नसल्यामुळे त्याला अव्यपदेश्य म्हणजे त्याचा निर्देश नेमक्या शब्दात करता येणार नाही. म्हणजे घट फुटल्यानंतर त्याचं कपालात रूपांतर होणार आहे का, तुकड्या तुकड्यात रूपांतर होणार आहे का, एकदम चूर्ण होऊन मातीत रूपांतर होणार आहे, हे काही सांगता येत. वर्तमान काळामध्ये दिसणारा जीव भविष्य काळामध्ये त्याचं कोणत्या प्रकारचं कर्म आणि कोणती गती असणार आहे हे आत्ताच आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून तो त्या जीवाचा अव्यपदेश धर्म असतो. त्याप्रमाणे कोणतंही द्रव्य घेतलं तरी त्या द्रव्याच्या ठिकाणी हे शांत, उदित आणि अव्यपदेश अशा प्रकारचे धर्म असतात. वस्तूच्या ठिकाणचे काही धर्म विशिष्ट देशामध्ये प्रगट होतात. जसं की केशर हे जे आहेत त्याची उत्पत्ती ही थंड प्रदेशामध्ये, काश्मीर प्रदेशामध्ये होते. अन्य प्रदेशामध्ये होत नाही. कारण त्या वस्तूच्या ठिकाणी तो धर्म जरी असला परंतु तो धर्म
आणि विशिष्ट देशामध्ये प्रगट होतो. काही वस्तूतले गुणधर्म विशिष्ट कालात अभिव्यक्त होतात. जसं की आता वर्तमान काळात उन्हाळा आहे. टरबूज याची जी उत्पत्ती आहे ती पावसाळ्यात होत नाही किंवा हिवाळ्यात होत नाही. तिची उत्पत्ती ही ग्रीष्म काळातच उत्पन्न होते. म्हणजे काही वस्तूंचे गुणधर्माला प्रगटीकरण करण्याकरता काल असावा लागतो. काही गुणधर्मांना प्रगट करण्याकरता देश असावा लागतो. आणि काही वस्तूंचे गुणधर्म हा आकार, त्यानेच ते अभिव्यक्त होतात. जसं की पंचमहाभूतापासून निर्माण होणारं जे शरीर आहे त्याचा आकार वेगळा, त्याचप्रमाणे हत्ती दिकांचा आकार वेगळा, मुंगीचा आकार वेगळा, नंतर पशुपक्ष्यांचा आकार वेगळा. अर्थात वस्तूंची अभिव्यक्ती, त्या वस्तूतल्या गुणधर्माची अभिव्यक्ती त्याच्या मूळ तत्वानुसार होत असते. अर्थात तो आकार आहे. त्याप्रमाणे वस्तूच्या ठिकाणी त्याच्या धर्माला अभिव्यक्त होण्याकरता आणखी काही कारणांची आवश्यकता असते. जसं मृत्तिकेपासून घट तयार होतो. म्हणजे घट हे उपादान कारण आहे, पण आपोआप होत नाही. त्याच्यासाठी कुंभार लागतो, दंड लागतं, चक्र लागतं, गाढव लागतं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मग ती निमित्ताच्या माध्यमातून त्या घटातून ती धर्म अभिव्यक्त होतो. म्हणजे कोणत्याही व्यक्तीतला किंवा वस्तूतला धर्म अभिव्यक्त होण्याकरता विशिष्ट देशाची, विशिष्ट कालाची, विशिष्ट आकाराची आणि विशिष्ट निमित्ताची गरज असते. आणि त्यातूनच मग त्याची अभिव्यक्ती होत असते. त्याला म्हणायचं धर्मीचे हे 3 प्रकारचे लक्षण आहे. शांत, उदित आणि अव्यपदेश धर्मानुपाती धर्मीही. आणि मग हा जो त्या धर्मीतले जे काही स्वरूप आहेत, त्याचे काही गुणवैशिष्ट्ये आहेत, या क्रमाक्रमाने बदलत असतात. आणि म्हणून पुढचं सूत्र आहे क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः. क्रमान्यत्वं ह्या वस्तूच्या मूळ धर्मीच्या मध्ये जे धर्मात बदल होतात, जसं मृत्तिकेमध्ये वेगवेगळे बदल होतात, जीवाच्या ठिकाणी वेगवेगळे बदल होतात. जमिनीमध्ये एखाद्या भोपळ्याची बी लावली तर सुरुवातीला ती एक पापुद्र्यासारखी बी असते, पण नंतर ती अंकुरित होते, लांब वेल तयार होतो, त्याला मग फुलं, मग त्याला ते फळं, आणि किती दिवस वेगवेगळ्या रूपाने ती येते. मग हा जो काही क्रम आहे, ती बी, नंतर तो कोंब, नंतर अंकुर, मग तो वेल, मग त्याला ते फुलं, मग त्याला ते फळं, मग त्याची नावं सुद्धा भिन्न भिन्न अवस्थेमध्ये, भिन्न भिन्न काळामध्ये येतात. कारण का? त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रम ठरलेला आहे. त्याला म्हणायचं कर्मान्यत्व. म्हणजे कर्माच्या मध्ये, त्या क्रमाच्या मध्ये अन्यथा म्हणजे भिन्न भिन्नत्व, विविधता ही कधी येते? परिणामान्यत्वम. त्या वस्तूच्या मध्ये विविध कालाने विविध प्रकारचा भेद तयार होत असतो. म्हणजे विशिष्ट क्रमाने विशिष्ट परिणाम तयार होतो आणि विशिष्ट परिणामच त्या वस्तूच्या धर्म परिणाम, अवस्था परिणाम, लक्षणा परिणाम यांच्या संबंधाचा विचार करण्याकरता आपल्याला सहभागी होतो. आणि म्हणून कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी जेव्हा आपण लक्षण करतो तेव्हा त्याचं बालपण, तारुण्यपण, वार्धक्य हा एक क्रम आहे. आणि त्या क्रमामध्ये त्याची वेगवेगळ्या प्रकारची अवस्था असते. बालपण म्हटलं की मुलाचा शरीराचे आकार वेगळा, त्याची रचना वेगळी, त्याचं कार्य वेगळं, त्याचं स्वरूप वेगळं. नंतर कुमार अवस्थेमध्ये गेला की त्याची शरीराची ठेवण, त्याची अभिरुची, त्याचे वेगवेगळं वागणं. त्याप्रमाणे वार्धक्य अवस्थेमध्ये गेला, आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत तिथे आपली आवड, आपली अभिरुची, आपली विचारधारा हे वेगवेगळं बनलं. हे कधी बनलं? तर त्यामध्ये विशिष्ट जन्माल्यापासून तर आतापर्यंत वेगवेगळे महिने, वेगवेगळे दिवस, वेगवेगळे काल, वेगवेगळे वर्ष, या क्रम बदलत गेला. त्या क्रमामध्ये वस्तूचाही अवस्थेचा क्रम बदलत गेला. आणि म्हणून त्या वस्तूचा क्रम कालाचा क्रम बदलत गेला की त्या वस्तूचा क्रम बदलत जातो. आणि मग त्या क्रमानुसार
त्या वस्तूच्या मध्ये परिणाम उत्पन्न होतो आणि त्या परिणामानुसार मग त्याचं अवस्था लक्षण हे भिन्न भिन्न स्वरूपाचं बदलत जातं. अशा स्वरूपाचं वर्णन ह्या जगतातल्या प्रत्येक वस्तूंच्या मध्ये होत जात असतं. पंचमहाभूतापासून शरीर निर्माण झालं की त्या शरीराच्या मध्ये हा परिणाम आहे. आपल्या अवयवांच्या मध्ये सुद्धा हा असा परिणाम होत जातो. आणि म्हणून परवा सांगितलं की जे निरोध परिणाम, अवस्था परिणाम, लक्षण परिणाम हे सगळ्या वस्तूंच्या मध्ये, व्यक्तींच्या मध्ये, पंचमहाभूतांच्या मध्ये, इंद्रियांच्या मध्ये हा सारखा बदल घडतो. कारण मुळातच हे शरीर पंचमहाभूतापासून म्हणजे प्रकृतीपासून बनलेलं आहे आणि त्या प्रकृतीमध्ये 3 गुण सारखे बदलत असतात आणि त्यामुळे आपणही सारखं बदलत असतो. याप्रमाणे व्यास महर्षींनी सांगितलं की आपल्या ह्या शरीराच्या मध्ये निरोध आपण करत असतो. त्यामध्ये युत्थित संस्कार आणि निरोध संस्कार हे इतके सूक्ष्म आहेत की हे आपल्याला कळत नाही, पण हाही एक प्रकारचा परिणाम आहे. धर्म, आपली वाणी, शरीर, मन हे सुद्धा शुभाशुभ कर्मानुसार त्यांच्या ठिकाणचे धर्म हे आपण बदलत असतो. संस्कार, आपल्या वासनाप्रमाणे संस्कार, क्लेश, त्याचा परिपाक हे सुद्धा सूक्ष्म रूपाने प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार ह्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडत जातं. परिणामाच्या बाबतीमध्ये जरी पाहिलं तर सत्वगुणाचा परिणाम, रजगुणाचा परिणाम, तमगुणाचा परिणाम ही चित्तामध्ये होत असतं. जीवन जर पाहिलं, शरीर धारण्याकरता जीवाचे जे प्रयत्न असतात त्यावरून त्याचं जीवन कळत असतं. शरीरातल्या चेष्टा, आपण वेगवेगळ्या कर्मासाठी प्रवृत्ती आपली जी होत असते त्यावरून शरीरामध्ये ज्या कोणत्या चेष्टा, क्रिया घडतात त्याचंही आपल्याला स्थित्यंतर कळतं. शक्ती, आपण एखादं कार्य संपादित करण्याकरता जे आपल्या ठिकाणी सूक्ष्म सामर्थ्य असतं ती शक्तीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या काळात कळत असतात. आणि म्हणून प्रत्यक्ष न दिसणारे स्थित्यंतर की जो निरोध, धर्म, संस्कार, परिणाम, जीवन, चेष्टा आणि शक्ती या 7 प्रकारचे स्थित्यंतर आपल्या शरीराच्या मध्ये, चित्ताच्या मध्ये घडत असतात की जे आपल्याला अनुमानाने समजतात. ह्याप्रमाणे ह्या सगळ्यांचा विचार करत करत आपल्याला एका एका टप्प्याच्या वरती लक्ष केंद्रित केलं असताना कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते. आणि म्हणून अतीत गुणधर्मावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर, वर्तमान काळातल्या धर्मावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर किंवा जे अजून धर्म येणार आहेत त्याची कल्पना आपण केली, त्या धर्मावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, त्याला आपण प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींचं एकत्रीकरण करून जो संयम जर केला तर त्या संयमाचा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या सिद्धीमध्ये कसा प्राप्त होतो हा मुख्य उद्देश सांगावयाचा होता. परंतु स्थित्यंतराचा हा विषय झाल्यामुळे त्यातली सूक्ष्मता कशी कशी होत जाते आणि त्या बदलाच्या मध्ये, स्थित्यंतराच्या मध्ये निरोध परिणाम असेल, एकाग्रता परिणाम असेल किंवा समाधी परिणाम असेल किंवा काल सांगितलं धर्म परिणाम, लक्षण परिणाम, अवस्था परिणाम, ह्या कोणत्याही एका परिणामावरती लक्ष केंद्रित केलं असताना त्या योग्याला कशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्याचा धारणा, ध्यान आणि समाधी त्रयम एकत्र संयमा ह्या सूत्राचा विस्तार प्रत्यक्ष सिद्धीच्या मध्ये जेव्हा सुरुवात होणार आहे तो 16 क्रमांकाच्या सूत्रापासून तो विचार आपण उद्यापासून पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.